नमस्कार मित्रांनो, आज आम्ही काहीतरी स्पेशल करणार आहोत। सिटीमध्ये गावाकडची चव कशी द्यायची ते आपण आज बघूया। चला। नमस्कार मंडळी, कशात सगळे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे। तर बघा, आज आहे ना मी पहिला प्रयत्न करतोय गावाकडची चव। त्याच्यासाठी बघा आम्ही टेरेसवर असं मस्त विटाची चूल बनवलेली आहे। काही चुकीचं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ कसा झालाय नक्की सांगा। तर चला सुरुवात करूया। तर बघा, आज बनवते चिकन मसाला बनवते, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेले, एक 5 मिनिटं बाजूला करून ठेवते। त्यासाठी साहित्य बघा, अगोदर मी लसूण घेते, आलं घेतले आणि हिरव्याच झालेल्या लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आहेत त्या घेते, कारण अगदी झणझणीत असं बनवतीये। बघा, जाडं भरडं आहे ना, हे छान असं टेचून घेतेय। मीठ टाकल्यामुळं काय होणार आहे, पटकन होणार आहे। मुलांना आहे ना गावाकडची चव पाहिजे होती, म्हणून आम्ही म्हटलं की चला आज आपण असा गावाकडचा बेत करूया। मुलांना म्हणजे मी, दीपाताई आणि अजून छोटे छोटे आहेत पलटण। तर बघा, मसाला आपला असा छान जाडा भरडा कुटून झालेला आहे। तर आता आपण मसाला काढून घेऊया। चिकन जे मी स्वच्छ धुवून घेतले आणि जसे पीस पाहिजेत ना तसे घेतलेले आहेत, कारण मुलांच्या आवडीनुसार बनवतो। तर अगोदर आहे ना आपण जो अद्रक लसूण मिरचीचा खरडा जो केलाय तो खरडा टाकून घेते। थोडासा खरडा आहे ना तो काढून ठेवते। तर बघा, शलाका ऑल इन वन आपल्या घरगुती मसाल्याचीच हळद आहे, हळद टाकून घेते। त्यानंतर बघा, शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे, हा मसाला टाकून घेते। थोडासा बघा लिंबू पिळून घेते आणि आता बघा आपल्याला हे छान असं एक 10 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवायचे। छान बघा आपलं लावून झालेलं आहे। एक 10 मिनिटं बाजूला करून ठेवते। तर बघा, मी मागच्या वेळेला म्हटलं होतं मी ही फ्लिपकार्टवरनं सुरी मागवली आहे। जेव्हा लहान मुलं वगैरे असतात त्यावेळेस आहे ना आपली सुरी जरी अशी उघडी राहिली ना, म्हणजे अशी राहिली ना तरी प्रॉब्लेम येत नाही, कारण ह्याला असं बघा छान असं कवर आहे।
बघा ह्या रेसिपीसाठी आहे ना 4 कांदे घेतलेले आहेत, 4 ते 5 कांदे घेते आहे आणि आता हे छान बारीक करून घेणार आहे. कांदा बघा आपला छान असा कापून झालेला आहे. कांदा तर कापून झाला आहे. आता आपण टॅमॅटोसुद्धा असाच बारीक कापून घेऊया. मस्त बघा असे लाल लाल टॅमॅटो घेतलेले आहेत. आता हे आपण टॅमॅटोसुद्धा बारीक करून घेऊया. सुरीला बघा धार असेल ना तर मस्त असे टॅमॅटो आपल्याला अगदी बारीक कापता येतात. बघा किती छान असं बारीक कापून झालेलं आहे. तर बघा टॅमॅटो सुद्धा आपला छान असा बारीक कापून झालेला आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मुंबईमध्ये आम्ही पहिल्यांदा चूल पेटवतोय. जर काय मित्रांनो चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर काही चुकलं असेल तर माफ करा. तर बघा स्टीलचं भांडं घेतलंय मी आणि स्टीलच्या भांड्याला आहे ना मातीचं कव्हर केलेलं आहे कारण इथे आपल्याकडे राख मिळणार नाही. तर बघा टोप तापत ठेवला होता. तेल टाकते कारण चुलीचा एवढा अनुभव नाहीये त्याच्यामुळे तेल तापलं गेलं पाहिजे. अगोदर तेल टाकते. तेल बघा आपलं छान असं तापलेलं आहे. तर कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकून घेते. मग आपल्याला कांदा आहे ना छान असा गोल्डन होईपर्यंत म्हणजे सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचे. खरं सांगू चुलीवरचा जो सुगंध असतो ना जी गावाकडची सुगंध तो स्मेल असतो सेम तसे येते. आता बघा जोपर्यंत आपला कांदा लाल होतोय ना तर आपण जो अद्रक लसूण आणि मिरची ठेचून घेतली होती ते टाकते. बघा आग पण अशी छान पकडली आहे म्हणजे चुलीला लाकडं छान अशी पेटलेली आहे. तर बघा धूर आहे ना डोळ्याला झोंबतोय. म्हणजे गावाकडच्या ज्या बायका असतात खरंच त्या कशा स्वयंपाक करत असतील चुलीवरती हे आज मला तरी नक्की कळतंय. आपला कांदा हलकासा लालसर होत आलेला आहे. तर बघा कांदा आपला छान लालसर झालेला आहे. हळद टाकते. आता हळद आपण चिकनला सुद्धा लावून घेतलेली आहे आणि घरगुती मसाला सुद्धा आपला लावून घेतलेला आहे. तर आपला शलाका ऑर्डिनर आपला घरगुती मसाला आहे तोही टाकून घेते. आता मस्त आपल्याला आहे ना मसाला असा परतवून घ्यायचा आहे. बघा आपला मसाला पण छान परततो. चुलीला ना मी जास्त जाळ केलेला नाहीये त्याच्यामुळे थोडासा आपल्याला टाइम लागतोय. बघा मस्त असा परतला गेलाय.
आताच बघा टॅमॅटो घेतलाय कापून, तो टॅमॅटो टाकते. आणि बघा टॅमॅटो टाकल्याबरोबर लगेचच मीठ टाकते. आपण जेव्हा अद्रक लसूण आणि मिरची टेचली होती तेव्हा मीठ टाकलं होतं. आता चवीनुसार पण कमी मीठ टाकते. तर बघा आपला मसाला सुद्धा करपला नाही पाहिजे. बघा आम्ही कशा गावात चुलीवरती जेवण बनवतोय. अस्सल गावरान पद्धतीचं चिकन मसाला. तर बघा आपला टॅमॅटो सुद्धा असा मस्त मेल्ट झालेला आहे. तावा चुलीवर आधी हाताला चटके मग मिळत ते भाकर. असं एक चिकन बनवायचं आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मंडळी, ह्या गाण्याचा अर्थ म्हणाल ना तर खरंच मला आज समजला. ज्यावेळेस मी चुलीवर जेवण बनवायला घेतलं, गॅसवर जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा खरंच इतकं काही मला वाटत नाही. अगदी सहज सोपं आहे. मी जसं नेहमी म्हणते, स्वयंपाक ही कला आहे, कुठलीही जादू नाही. पण खरंच मी आपल्या आई आजींना मानते. त्या खरंच चुलीवर कशाच स्वयंपाक करत होत्या. तर बघा आपला मसाला असा छान झालेला आहे. आता जे आपण मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन आहे ते आता आपण ह्याच्यात टाकणार आहोत. बघा चिकन तर आपलं असं छान टाकून झालं. आता मस्त याला फ्राय करून घ्यायचे. तर बघा चिकन असं आपलं मस्त फ्राय झाले. चुलीवर बनवते हा आनंद सुद्धा फार आहे, कारण हा एक अनुभव आहे माझ्यासाठी. माझ्या लेकीने मला सांगितलं, मम्मा चुलीवरचं आपण आज जेवण बनवूया. प्रश्न तर पडला होता, पण आमच्या टेरेसवरती म्हटलं चला प्रयोग तरी करून बघूया. चिकन बघा छान असं फ्राय झाले. मसाला वाटलं होतं, म्हणजे त्याचा जो फुटला होता त्याचं जे पाणी निघाले ते थोडंसं पाणी मी याच्यात टाकते फक्त, चिकन खाली लागू नये म्हणून. तर बघा चिकनला आपल्या असं छान पाणी, आता थोडंसं आपण पाणी टाकलं होतं कारण चिकन लागू नये, मला एवढा अंदाज नाही आहे. आता वरती झाकण ठेवते आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवते, कारण आपल्याला ह्या पाण्याचा वापर करायचा आहे. पण मॅरिनेट केलेलं जे होतं तोच मसाला धुवून हे पाणी घेतलेलं आहे. मित्रांनो, चुलीवरती जेवण करणं खूप हार्ड आहे. तर धुळीने बघा काय हालत झाली आहे. खरं सांगते, गावातली लेडीज कशी करत असते, म्हणजे गावातली लोक कशी करत असतील याचा अनुभव आम्हाला तर भेटला आहे. व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण तोपर्यंत पुढची शूटिंग करूया. आम्ही
लिटरली टेरेसवरती अरेंजमेंट माहिती आहे कशी केली आहे दाखवते. इकडे बसण्यासाठी लाईक आम्ही आता सगळीकडेच जेवणार आहोत. सो आम्ही एक चादर टाईप आहे. इकडे सगळं जेवणाचं आहे. आई बसली आहे, मम्मा बसली आहे, तिकडे आपली रेसिपी होते, चूल पेटते आणि मी इकडे शूट करते. पार निघतंय बाहेर धुळीमुळे. ते सुकी आहेत ना वरबट पेटतात. तर बघा साधारण असं पाणी गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपण चिकनमध्ये टाकणार आहोत. दोन लसूण घेतल्यात बघा, त्या लसूण सुद्धा टाकते याच्यामध्ये. बघा पाणी आपल्याला आहे ना गरमच टाकायचंय, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये. तिसरा मेंबर पण आलेला आहे. लेट जॉईनिंग झाली आहे हिची. ओय इकडे वा, लेट जॉईनिंग झाली आहे. मित्रांनो त्यांना माहिती नाही मी ते शूट करते. ते तिघी काहीतरी डिस्कस करतायत, लाईटिंगचं चुल्याचं काहीतरी डिस्कस करतायत. खूप इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे तिघांचं. ते बघा इकडे त्या तिघांची शूटिंग करते. वातावरण जरा गारवा आहे, लाईक गार आहे, पण गरमी बघा. ए माझ्यामध्ये येऊ नका तुम्ही, मी चांगला माझा चेहरा शूट करते. काल पौर्णिमा होती आणि आज चंद्र पूर्ण असा कवरअप झाला आहे. मी तुम्हाला दाखवते. तो बघा दिसतोय हलकासा, लाईक क्लाउडने त्याला कवर केलं आहे. खूप मेहनत चालू आहे मित्रांनो, खूप मेहनत. थांबा तुम्हाला दाखवते, थांबा. माझा क्राईम पार्टनर ॲबसेंट आहे दादा. तो आत्ता सध्या पुण्याला आहे, पण जेव्हा तो परत येणार आहे ना मुंबईला, आम्ही सेम असंच काहीतरी स्पेशल करणार आहोत. तर इफ या व्हिडिओला 200+ लाईक गेले, आपण एक टार्गेट ठेवूया. इफ या व्हिडिओला 200+ लाईक गेले तर आपण या व्हिडिओपेक्षा अजून काहीतरी वेगळं, लाईक एकदम दमदार वेगळं आणि खूप मस्ती भरलेली एक वेगळी व्हिडिओ करणार आहोत. जर 200च्या वर लाईक्स गेले तर, आणि नाही गेले तरी असं काही नाही की आम्ही शूट नाही करणार आहोत, आम्ही करणार आहोत. बट तो एक स्पेशल इव्हेंट असणार आणि आय प्रॉमिस की आम्ही तो नक्की करणार आहोत. तर प्लीज या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा, आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत हीच मस्ती मजा बघत राहा. अजून व्हिडिओ खूप बाकी आहे, तर बघू. आत्ता असं तर मम्माने चिकन बॉईल करायला टाकलं, एक पाणी वगैरे टाकलं आहे. मला काय कुकिंगचं माहीत नाही, बट लाईक चालू आहे तिचं काहीतरी. तर बघूया. मम्मीला काहीही आयडिया नाही आहे की मी काय चाळी करते आहे, पण फोन आपल्या हातात आहे. काय पण करेन मी एडिटिंग करणार आहे. बघू आता काय ना काहीतरी मी करणारच आहे. तर बघा चिकनला आपल्या मस्त असं उकळी आलेली आहे. आता आपला स्पेशल मसाला टाकते. हा आपला भाजी मसाला आहे, शलाका ऑल इन वन. हा घरगुतीचा भाजी मसाला आहे. तो असा छान टाकून घेते, जास्त नाही टाकत आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे,
भाजीला ना छान असा थिकनेस येणार आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली छान होणार आहे. बघा ह्याच्या व्यतिरिक्त मी कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत. चिकन बघा आपलं शिजलेलं नाही आहे अजून. आपल्याला छान असं चिकन शिजून घ्यायचंय. आपण एखादा पीस आहे ना चेक करूया. चिकन बघा आपलं शिजलंय का ते चेक करूया. थोडंसं आपलं चिकन शिजलं पाहिजे. तर बघा झाकण लावून एक 4 ते 5 मिनिटासाठी छान हे शिजून देते. बघा चिकन होतंय ना तोपर्यंत भाकरीची सुद्धा तयारी करूया. मस्त असं चिकन आणि भाकरीचा बेत आहे आमचा. बटाटा टाकायचं ना राहून गेलं होतं, ते आता बटाटा टाकते कारण आपलं चिकन शिजत आलंय बघा. गॅस लो कर, गॅस लो कर. नाही गॅस असं तर मग गॅस लो कर, गॅस लो कर. तर बघूया आपलं चिकन आणि बटाटा इथपर्यंत पोचलाय बघा. किती छान असा रट रट चुलीवरचा आवाज आणि खरं म्हणाल ना तर सुगंध सुद्धा असा प्रचंड येतोय. मंडळी खरं सांगायचं ना तर बटाटा टाकायला मी विसरली होती कारण मला ना चुलीवरचा धूर सहन झाला नाही. तर बघा आपलं चिकन असं छान शिजलेलं आहे आणि बटाटा सुद्धा म्हणाल ना तर शिजत आलेला आहे. आणि आता बटाटा जे चिकन गरम आहे त्याच्यामध्येच तो थोडाफार कच्चा राहिला असेल तर तो छान शिजून जाईल. तर बघा चिकन उतरून घेते. बटाटा सुद्धा आपण चेक करूया. बटाटा पण बघा शिजलेला आहे आपला. तर चिकन मी चुलीवरनं उतरवून घेते. चिकनचा कलर सुद्धा बघा छान आलेला आहे. तर बघा चुलीवरच आम्ही आज भाकरी सुद्धा बनवणार आहोत. थंडी म्हटली ना तर सध्या खूप थंडी पडलेली आहे आणि मस्त असं गरम गरम चुलीवरचं जेवण. हा हा खरं म्हणाल ना तर सुगंध इतका सुंदर पसरलेला आहे. तर बघा आमचा तवा तापेपर्यंत आहे ना आम्ही एक भाकरी करून घेतली. आमची बघा पहिली भाकरी आहे ना काळी झालेली आहे कारण ती एक बाजूने धूर लागला तिला. मस्त बघा चुलीवर अशी भाकरी बनवली आणि मस्त फुगले. खरं म्हणाल ना तर चुलीवर ते गावी जसं निकाऱ्यावर भाकरी शेकवली जाते ना तशी भाकरी मला बनवता म्हणजे प्रयत्न करत होती पण तेवढे काही निकारे झाले नाहीत. त्याच्यामुळे बघा तव्यावरतीच भाकरी अशी शेकून घेतली आहे. तर बघा आपल्या भाकरी सुद्धा अशा मस्त टम्म फुगून झालेल्या आहेत आणि आपलं ते आग सुद्धा आता थंड झाले म्हणजे निखारे सुद्धा भिजत आलेले आहेत. तर बघा इकडे आपलं चिकन बघा. चिकनचा कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही किती अप्रतिम आलेला आहे. मसाल्याचा कलर सुद्धा बघा. आणि आज आपल्याला आहे ना जय सांगणार आहे. तो जज आहे आज. हा की कसं झालंय बघा. अगदी ह्याच्यामध्ये बनवलेलं आहे, कोणताही मसाला नाही टाकलेला आहे, अगदी साध्या पद्धतीने.
झणझणीत झणझणीत झालं असं बोला बोला वर मस्त. नाही खरंच सांग कसं झालंय. ते लसूण खाऊन घे. दादाला मस्त ठसका लागलाय. लसूण अशी अशी हां खाऊन घे. नक्की चांगलं झाले ना. मीठ बरोबर आहे. मंडळी आम्ही मस्तपैकी असा ताव मारतोय झणझणीत चिकन आणि भाकरी. तुम्ही पण या आमच्याबरोबर. आणि ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू. बाय.